आणि पुढची बातमी आहे मुंबईतून। लोकलनं प्रवास करणाऱ्या सामान्य मुंबईकरांसाठी गुरुवारची संध्याकाळ ही दुर्दैवी ठरली। पीक अवरला रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन पुकारलं आणि लोकलचं सगळं वेळापत्रक गडबडलं। तासाभरानंतर लोकल सेवा सुरू झाली, पण स्टेशनवर गर्दी, फलाटावर गर्दी, डब्यात गर्दी असं सगळं चित्र होतं। आणि त्यातच रुळाजवळून पायी जाणाऱ्या 2 प्रवाशांचा रेल्वेच्या धडकेत जीव गेला। पाहूया नक्की काय घडलं ते। सीएसएमटी स्टेशन, संध्याकाळी ऐन गर्दीची वेळ। घर गाठण्यासाठी प्रत्येक जण ट्रेन सुटण्याची वाट पाहत होता, पण याच वेळेस रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू झालं। रेल्वे खोळंबल्या आणि स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत गेली। तिकडे मस्जिद बंदर ते सँडहर्स्ट रोड दरम्यान काही प्रवाशांनी चालत प्रवास सुरू केला। मात्र याच दरम्यान एक भयंकर घटना घडली। सीएसएमटी कडून निघालेल्या एका लोकलनं ट्रॅकवरून चालणाऱ्या काही प्रवाशांना धडक दिली। आतापर्यंत जी माहिती आपल्या हाती आली आहे त्यानुसार सँडहर्स्ट रोड स्थानकावरती सँडहर्स्ट रोड स्थानकापासून कल्याणच्या दिशेने काही 3 व्यक्ती हे जे आहेत, 3 पॅसेंजर्स किंवा 3 व्यक्ती हे रेल्वे ट्रॅकवरती चालत होते आणि जी पहिली लोकल आपली निघाली होती त्या लोकलने ह्या 3 व्यक्तींना मार लागलेला आहे। या 3ही व्यक्तींना आपण हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यांच्यासाठी औषधोपचार पोहोचण्याचा प्रयत्न आपण सध्या करतो आहोत। पण ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा का घेतला? मुंबऱ्यामध्ये जो अपघात झाला, या अपघातामध्ये 5 जणांना प्राण गमावे लागले आणि त्यानंतर जे दोषी आहेत अशा 2 अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले आणि हे गुन्हे दाखल केल्यानंतर याचा रोष म्हणून जे रेल्वेचे कर्मचारी आहेत त्यांनी अचानक आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आंदोलन केलं आणि त्याच्यामध्ये या आंदोलनामुळे झालेल्या गर्दीमुळे आता 3 जणांना आपले प्राण गमावले लागलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी या आंदोलनावर मोठ्या प्रमाणात टीका होते आहे आणि या संदर्भात काही कारवाई आता रेल्वे करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या आंदोलनामुळे संध्याकाळी 5:50 सीएसएमटी स्थानकातून निघणाऱ्या लोकल खोळंबल्या, पण यामुळे हजारो प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला। आता या सगळ्यात दोषी कोण? दोषी अभियंत्यांवर कारवाई होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांनी आंदोलन करणं गुन्हा नाही का? या आणि आधीच्या घटनेनं जन्माला घातलेल्या अनेक प्रश्नांच्या उत्तरांच्या प्रतीक्षेत मुंबईकर आहेत। मात्र उत्तरं मिळण्याऐवजी मुंबईकरांना नाहक जीव गमवावा लागतोय। प्रशांत बढे, एबीपी माझा, मुंबई।